कर्जत तालुक्यात पुन्हा जनावर चोरीचा प्रकार। चिंचवाडीतील आदिवासी शेतकरी पारधी यांची बैलजोडी पळवली। गरीब शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान। पेट्रोलिंगची मागणी। दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण परिसर नवरात्रोत्सवाच्या उत्साहात रमला असताना पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी पाडा चिंचवाडी येथे मध्यरात्री दुर्दैवी घटना घडली। रात्री 12:40 ते 1 वाजेच्या दरम्यान अंधाराचा व पावसाचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळीने शेतकरी गणेश विठ्ठल पारधी यांच्या घरातून बैलजोडी पळून नेली। ग्रामस्थांच्या माहितीनुसार 4 जणांच्या टोळीने मारुती स्विफ्ट सदृश्य गाडीत येऊन बैलांना इंजेक्शन देऊन भूल घातली व गाडीत कोंबून नेले। वाडीतील काही लोकांना संशय आल्यावर त्यांनी आजूबाजूच्या ग्रामस्थांना जमवून चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे चपळाईने पसार झाले। वाडीतील एका तरुणाने या घटनेचा काही भाग मोबाईल मध्ये कैद केला असून तो पोलीस तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो। पारधी कुटुंबासारखे आदिवासी शेतकरी शेतासाठी बैलांवरच अवलंबून आहेत। त्यांच्यासाठी बैल हे केवळ जनावर नसून शेतीचे मुख्य साधन आहे। आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती धोक्यात असते, त्यातच चोरीमुळे गरीब व पिचलेल्या शेतकऱ्याचे नुकसान अधिकच वाढते। ग्रामस्थांच्या माहितीनुसार चिंचवाडी व परिसरात गेल्या 7-8 वर्षात दरवर्षी 20 ते 25 बैल चोरी गेले आहेत। तरी सुद्धा प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने गावकऱ्यांचा संयम संपत चालला आहे। फक्त चिंचवाडीच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील अनेक गावपाड्यात ही समस्या सातत्याने जाणवत आहे। पूर्वी ग्रामीण भागात नियमित पोलीस पेट्रोलिंग होत असल्याने अशा घटना क्वचितच घडत, मात्र सध्या पेट्रोलिंग बंद झाल्याने चोरट्यांचे धैर्य वाढले असून त्यांना मोकळे रान मिळाले आहे। गावकऱ्यांची आता ठाम मागणी आहे की पोलीस प्रशासनाने पुन्हा गस्त व पेट्रोलिंग सुरू करावी। ही घटना घडल्यानंतर वाडीतील दौलत पारधी, गणेश पारधी, काळू निरगुडा तसेच कुटुंबियांनी तात्काळ कळंब पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली। कळंब पोलिसांनी ही बाब नोंद घेत नेरळ पोलीस स्थानकात FIR नोंदवण्याची शाश्वती दिली आहे। ग्रामस्थांचा रोष अनावर झाला असून ते म्हणतात की चोरांना पोलिसांची भीतीच उरलेली नाही। प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाही तर अशा घटना वाढतच जातील। पोलिसांनी दोषींना गजाआड करून पुन्हा पेट्रोलिंग सुरू करावी अशी मागणी केली जात आहे। तर नमस्कार, मी यश सप्रे आणि आपण आहोत चिंचवाडी गावामध्ये। ग्रुप ग्रामपंचायत पोशीर या गावांमध्ये चिंचवाडी या गावात मी आलेलो आहे आणि या गावामध्ये आपल्यासोबत आहेत गणेश पारधी। तर काल घटना जी घडली त्या सगळ्याबाबत आपण गणेश पारधी यांच्याशी थोडं जाणून घेऊया। नक्की घडलं काय? रात्रीच्या 1 वाजला असेल, झोपलेला आम्ही होतो, तर मुलाने एकदम आवाज दिला, मी उठलो तर बैल बोलतो, नेला बोलतो, सोडून बोलतो, मी घाबरून गेलो एकटाच ना। तर इकडे तिकडे पोरांना आवाज दिला, म्हणून गोळा झाले तर जमा झाली तर 20-25 लोक। तर रोडनी बॅटरी घेतली, गेलो रोडनी बघत बघत तेवढ्या टायमात तिकडनं गाडी आली, मोठी आली ना गाडी, मी बघितली, घाबरून गेलो। तर डायरेक्ट माझ्या अंगावर गाडी घातली आणि मी जरा बाजू सरकली रोडनी आणि बॅटरी टच मारली मी गाडीवर, तर बैल दिसला मला एक। तर जोरात आवाज दिला, मी मुलाला इकडं बैल गाडीतच आहेत। तर पोरा इथं काट्या बिट्या दगडी बिडी मारल्या पण नाही गाडी थांबवली, अंगावर घातली ना गाडी, गेलं ते पळून। तर तुम्ही पाहिलं त्या पद्धतीचं सध्या वातावरण आहे गावामध्ये। ज्यांचा बैल चोरीला गेलेला आहे त्या लोकांची अवस्था काय आहे? तर हे नक्की बैल चोरणारे कोण आहेत हे तुम्हाला असं काय वाटतं, कोण चोरून नेत असतील? हे लोक मुसलमानच नेतात चोरून आणि कोण नाही नेत चोरून। आणि का नेत असतील चोरून? ते कापायलाच नेतात, कापायला। तर स्लॉटर हाऊस मध्ये नेऊन त्याचा मांस वगैरे विकण्यासाठी हे सगळा धंदा केला जातो असं गावकऱ्यांची समज आहे। शिवाय मुस्लिम लोक यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि शिवाय पोलिसांचं काय, आधी यावरती काही तुमचं पोलीस कडे गेलात तेव्हा काही म्हणणं होतं का?
पोलीस नाही काय म्हणणं, पण त्यांना बोललं बघा आमचा बैल गेला चोरीची, जरा तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, कुठेतरी नाकाबंदी करा, कुठेतरी बंदोबस्त करा, हेच त्यांना बोलू आम्ही. आणि शिवाय आधी काही पोलिसांचा काही फेरफाटका असायचा पेट्रोलिंगचा? पोलीस किती 8-9 वर्ष झाल्या याच रात्रीच्या, पण आता नाही येत. ओके. 4-5 वर्ष झाले नाही, आता नाही येत पोलीसकडे फिर नाही मारित ना, पहिली असं फेरी मारायचं. तर आधी पेट्रोलिंगचं काम पोलिसांचं असायचं, दर प्रत्येक गावांमध्ये त्यांचं हे असायचं, पण आता त्या पोलिसांचा फेरफाटका बंद झालेला आहे, हे पेट्रोलिंगचं काम बंद झालेलं आहे. जर का हे पेट्रोलिंगचं काम पुन्हा सुरू झालं तर कदाचित ह्या चोरट्यांना आळा घालता येऊ शकतं, अशी मागणी या गावकऱ्यांचं आहे. तर कृपया करून प्रशासनाने यावरती व्यवस्थित लक्ष द्यावं आणि या गोष्टीवरती लक्ष देऊन लवकरात लवकर अशा घटनांना आळा घालता येईल या पद्धतीने पावले उचलावीत. आता महिन्यात अवन्या होऊन सराव महिना तरी महिना झाला, सराव महिना कपला. माझी किती 4 डोरा गेली चोरी, हे धरून 4 डोरा गेली, 4 डोरा. तर काय करा, पोलीस गेलो का, पोलीस त्याच्याकडे पैसे खातात मुसलमानाकडे, मग झालं. काल रात्री म्हणला याच घरातून बैल चोरी झालं आणि इकडनं इथून घेऊन गेले ते, आणि येताना इकडे असे दगडी वगैरे फाटे वगैरे लावले ते का, तर उडून वगैरे गेले. लोक पण होते तशी त्यांना थांबवायला, पण लोकांच्या अंगावरती गाडी घातली आणि एका मुलाने एवढी शूटिंग काढली तिची, बैलची पकडून घेऊन चालले ते, पण तो घाबरला एकटा, त्याच्यामुळे त्याने बोंब नाही केले, ते तिकडे पुढे घेऊन गेले. नंतर त्याने घरच्यांना सांगितलं का तुमचे बैल वगैरे घेऊन गेले, आणि नंतर मग सगळे गाडी एकत्र आली आणि 15-10 मिनिटांनी ती गाडी परत इकडे रिटर्न झाली. तोपर्यंत सगळी ते लोक जमा झाले, 20-25 लोक जमा झाले, पण ते काय ते थांबले नाही, ते 160 गाडी घेऊन गेले. आणि ते मला आता अशी बंदूक आणि अशी तलवार वगैरे घेऊन फिरतात, आणि त्याच्यामुळे त्यांना कोणी आवडत नाही. तर भविष्यात हा थोडं रिस्क काय आहे का, की असे बैल वगैरे घरातून चोरीला घेऊन जातात कत्तलखान्यामध्ये, तर त्यांची कत्तल होते बैलांची जास्त करून. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, नेरळ.